परभणी जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज पूर्णा तालुक्यातील मोजे गौर गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातून कोमल गंगाधर पारवे यांनी गटासाठी अर्ज दाखल केला, तर गौर गणासाठी सुप्रिया ज्ञानोबा किरगे यांनी अर्ज दाखल केला, तर धनगर गणासाठी नाथ गोपाळराव साखरे यांनी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शहाजीराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली हजारो समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करीत मिरवणुकीद्वारे वरील उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे अर्ज दाखल करून घेतले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठे शक्ती प्रदर्शन केले होते। विजय आपलाच असल्याचे यावेळी सांगण्यात आले। काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पहा। साहेब, आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे असे एकूण 3 अर्ज भरलेले आहेत। कोण आहेत ते उमेदवार, कोणत्या गटातून आणि कोणत्या गणातून आहेत ते सांगा। गौर जिल्हा परिषद सर्कलच्या या ठिकाणी आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवाराच्या अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत। गौर गटातून जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून कोमल नवनाथ देसाई यांचा या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि धनगर टाकळी गणासाठी या ठिकाणी गोरखनाथ साखरे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यात आला आहे। तसेच गौर पंचायत समितीसाठी या ठिकाणी सुप्रिया ज्ञानोबा किरगे यांचा राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आज अशी बी एक अफवा होती की चर्चा होती की युती वगैरे होणार आहे, असं काय आहे का? गौर आणि चुडावा जिल्हा परिषदमध्ये आम्ही अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून आम्ही आमचे स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि युती जर झाली तर इतर पक्षांनी जर युती केली तर त्यांची युती आमच्यासोबत राहील, परंतु उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे राष्ट्रवादीचेच राहतील एवढे या ठिकाणी सांगतो। धन्यवाद।